रायझर कंपनी स्वतः मालक नाळे सर पण आलेत, त्याबरोबर आपल्या शेतीचे प्लॉटचे मालक पण आहेत इथं. साळुंखे सर नमस्ते. नमस्ते. एकंदरीत रायझर आपल्या आरडी तंत्रज्ञानाचे प्रोडक्ट आपण गेली 2 वर्ष झालं वापरतोय. मग 2 वर्ष झालं हे प्रोडक्ट वापरत असताना रिझल्ट एकंदरीत कसे वाटत होते? रिझल्ट एक नंबर आहे रायझर, काही विषयच नाही. रायझर जवळ 70-80 तर बॅग घेतली आपण आहे ना रायझरच्या. 80ला जास्तच जास्त झाले, 100च्या पुढे घेतले. 100च्या पुढे गेले आपल्या बॅगा. बरं, एकंदरीत रायझर वापरल्यानंतर आपण रेग्युलर जी खते वापरतो त्यावेळेला आपणास एक उणीव जाणवते की खते वापरल्यानंतर एक 8, 10, 15 दिवस काळोखी पण नंतर काळोखी निघून जाते. पण ह्याची काळोखी तशी कंटिन्यू राहते, कंटिन्यूस राहते. 12 महिना ऊस तुटेपर्यंत तरी काळोखी राहते. बरोबर. म्हणजे आपला 8 साली ऊस असो किंवा सुरूच असो. आणि आपल्या फवारणीचे प्रोडक्टचे रिझल्ट एकदम ऑलराऊंडर असतो. नायट्रो पॉवर त्याचे एकदम तुफानमध्ये. आता हे आपले हे 15/12चं खोडवा पीक आहे ना? हे खोडवा पीक आहे. खोडवा पीक आहे तरी पण याची वाढ वगैरे एकदम जबरदस्त आहे. पानाची ग्रीनरी वगैरे, कांडी सुटायला लागली. कांड्या पण एकदम मजबूत, जाडी वगैरे सगळी आहेत. 15/012 लागण आपण बियाण्यासाठीच वापरली होती ना? सर्व बियाणाला गेली लागण. ओके. आता एकंदरीत जर आपण पान रुंद रहाटपणा जर पाहिला तर एकदम ग्रीनरी वगैरे एकदम जबरदस्त आहे. किती महिने झाले या खोडव्याला? खोडव्याला आता बघा फेब्रुवारीला फुटला शेवट. म्हणजे मार्च, एप्रिल, मे 3 महिने होत आले, पावणे 3 महिने होत आले. एकंदरीत सर जर आपण आत आलो, हो सर या आत. पानाची रुंदी रहाटपणा जसं आत जाईल तसं आपल्याला जास्त पाहावायच भेटतो. शेतकरी मित्रांनो एक दावासाठी का ही जरी पानाची ग्रीनरी ज्यावेळेला अशी लेवल येते त्यावेळेला जमिनीतून सगळं अन्नद्रव्याचं पोषण होऊन तृप्त पान आहे असं आपणास पाहिलं जातं, दिसलं जातं. ज्या वेळेला पान पूर्ण खडे राहिल्यासारखं वाटेल त्यावेळेला कुठंतरी डिफिशियन्सी असं जाणवतं. पण आज इथं हे पान रुंद रहाटपणा, मधली पाठीची शिर असू दे एकदम मजबूत आहे. 4 बोटं जर याच्यावर घातली तर आता या 2.5-3 महिन्याचा खोडवा आहे तरी पण 4 बोटं पूर्णपणे याच्यावर बसली जातात. सर्व शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक विनंती करतो की आपले रायझर खत असू देत, आरडी तंत्रज्ञानाचे प्रोडक्ट असू देत, जो आपण रेग्युलर 40 ते 50 टन ऊस पिकवण्यासाठी खर्च करतोय त्याच खर्चामध्ये आपण 80 ते 100 टन ऊस आरामशीर निघू शकतोय. फक्त साळुंखे साहेब नियोजन आहे ते शेतकऱ्यांचं झालं पाहिजे. नियोजन पद्धतीने केलं ना. आता तुम्ही जवळजवळ एक तुमची स्वतःची वैयक्तिक किती एकर शेती आहे? एक 10-12 एकर आहे. 12 एकर आहे. आता तुम्हाला एकच फक्त प्रश्न विचारतो, जर आपण रेग्युलर पद्धतीनं जर सगळं नियोजन व्यवस्थित जसं तसं केलं तर निश्चित रेग्युलर खर्चात आपण 100 टन आराममध्ये जाऊ शकतो. आरामशीर काढू शकतो. ओके. फक्त काय नियोजन झालं पाहिजे. आपलं तंत्रज्ञान वापरतं त्याबद्दल समाधान आहात ना? एक नंबर. ओके. विषयच नाही, या तंत्रज्ञानाला तोडच नाही. एकदा घातलं की बाहेर निघलं, विषयच नाही होणार वर्ष. रायझरचा वापर भरणीला झाला, 2-3 आळवणी फवारणी झाल्या, 4-5 की विशेष क्लोज. नॉर्मल प्रमाणात रासायनिक खत वापरलं की जास्त रासायनिक पण वापरावं लागत नाही.